गाणगापूरला जाऊन मिरगून पादुकांचे दर्शन घेतल्यावर भक्तांना कोणते चमत्कारिक अनुभव येतात? गाणगापूरच्या पादुका या निर्गुण आहेत, म्हणजेच त्यांना कोणताही विशिष्ट आकार नाही. तरीही भक्तांना तिथे साक्षात ईश्वराच्या जिवंत अस्तित्वाची प्रचिती येते. दर्शन घेताना अचानक अंगावर सात्विक काटा उभा राहतो आणि डोळ्यांतून अकारण कृतज्ञतेच्या आणि परमानंदाच्या धारा वाहू लागतात. पादुकांच्या गाभाऱ्यातून येणाऱ्या अदृश्य आणि अत्यंत प्रखर ऊर्जा लहरी भक्ताच्या हृदयातील अनेक वर्षांचे दुःखाचे ओझ एका क्षणात नष्ट करतात. अनेक भक्तांना दर्शन घेताना पादुकांमध्ये साक्षात श्री नृसिंह सरस्वती महाराजांचे, शिवपार्वतीचे किंवा स्वतःच्या कुलदैवताचे अद्भुत रूप दिसते. हा अनुभव सिद्ध करतो की देव जरी निर्गुण असला तरी भक्ताच्या खऱ्या प्रेमासाठी तो अत्यंत सगुण आणि जिवंत रूपात तिथे कायमचा विराजमान आहे. गाणगापूर हे वाईट शक्ती, करणी आणि पिशाच्य बाधेचा समूळ नाश करणारे भारतातील सर्वात प्रबळ आणि अत्यंत उग्र ईश्वरी केंद्र आहे. निर्गुण पादुकांचे दर्शन आणि तेथील सिद्ध भस्म अंगाला लावताच शरीरातील सर्व प्रकारची भयंकर नकारात्मक ऊर्जा जागीच जळून खाक होते. अनेक भक्तांचा साक्षात अनुभव आहे की जे काम अनेक तांत्रिक मांत्रिक करू शकले नाहीत ते गाणगापूरच्या केवळ एका दर्शनाने अत्यंत सहज साध्य झाले. महाराजांची ही उग्र आणि नृसिंहरूपी ऊर्जा भक्ताच्या शरीराभोवती एक अत्यंत अभेद्य आणि कायमस्वरूपी ईश्वरी संरक्षक कवच निर्माण करते. या दर्शनानंतर भक्ताच्या वास्तूत आणि आयुष्यात कोणत्याही दृष्ट प्रवृत्तीला किंवा काळ्या जादूला शिरकाव करण्याची अजिबात हिंमत उरत नाही. गाणगापूरला भीमा आणि अमरजा नद्यांचा अत्यंत पवित्र संगम आहे, जिथे स्नान केल्याने मागील अनेक जन्मांची भयंकर पापे क्षणात धुतली जातात. या संगमावर पितरांच्या नावाने तिळाची आणि जलाची आहुती दिल्यास कुटुंबावरील अत्यंत जाचक आणि भयंकर पितृदोष समूळ नष्ट होतो. अतृप्त पूर्वजांना या दर्शनाच्या आणि स्नानाच्या पुण्याईमुळे अंधारातून मुक्ती मिळते आणि ते कुटुंबाला अत्यंत भरभरून आशीर्वाद देतात. अनेक भक्तांना असा अनुभव येतो की पिढ्यानपिढ्या चालत आलेले गरिबीचे आणि अशांतीचे ग्रहण या एका दर्शनानंतर अत्यंत वेगाने सुटते. कुळाचा असा अद्भुत आणि चिरंतन उद्धार करून कुटुंबात सात्विक शांती प्रस्थापित करणे हा गाणगापूरच्या या तीर्थाचा सर्वात मोठा चमत्कार आहे. जेव्हा मोठे आजार बळावतात आणि वैद्यकीय शास्त्रही हात टेकते, तेव्हा गाणगापूरच्या निर्गुण पादुकांचे दर्शन साक्षात संजीवनी बनून धावून येते. पादुकांवर ठेवलेले फूल आणि तिथला सिद्ध भस्म पाण्यासोबत ग्रहण केल्यास शरीरातील मृतप्राय पेशी अत्यंत आश्चर्यकारकरित्या जिवंत होऊ लागतात. साक्षात श्री नृसिंह सरस्वती महाराज हे धन्वंतरी अवतार असल्याने त्यांच्या केवळ कृपादृष्टीने भयंकर आणि असाध्य आजार मुळापासून नष्ट होतात. अनेक रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून अत्यंत सुखरूप आणि हसतमुख घरी परतण्याचा साक्षात आणि विज्ञानालाही थक्क करणारा अनुभव इथे मिळतो. पादुकांचे हे दर्शन भक्ताला केवळ आजारातून मुक्त करत नाही, तर त्याला पुढील निरोगी आणि अत्यंत सात्विक आयुष्याची ईश्वरी मुदतवाढ बहाल करते. गाणगापुरात दुपारी माधुकरी, भिक्षा मागण्याची आणि खाण्याची अत्यंत पवित्र परंपरा आहे, जिचा अनुभव मानवी तर्काच्या पूर्णपणे पलीकडचा आहे. अशी ठाम श्रद्धा आणि अनुभव आहे की रोज दुपारी साक्षात श्री नृसिंह सरस्वती महाराज एका भिक्षेकरूच्या किंवा सामान्य माणसाच्या रूपात तिथे येतात. माधुकरी वाढताना किंवा मागताना अनेक भक्तांना अचानक एखाद्या अनोळखी रूपात साक्षात दत्तगुरूंच्या अत्यंत प्रेमळ आणि जिवंत अस्तित्वाची प्रचिती येते. तो अन्नाचा एक घास ग्रहण करताच भक्ताच्या मनातील सर्व भयंकर चिंता, राग आणि नैराश्य एका क्षणात नष्ट होऊन अथांग शांती मिळते.
जगाचा पोशिंदा स्वतः आपल्या लेकरांसोबत जेवायला बसतो, हा अद्वैत आणि डोळ्यात पाणी आणणारा अनुभव केवळ गाणगापुरातच मिळतो. संगमाजवळील अत्यंत प्राचीन औदुंबर वृक्षाखाली साक्षात श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी कठोर तपस्या केली होती. तिथे आज अथांग ऊर्जा सामावलेली आहे. या वृक्षाखाली बसून केवळ 10 मिनिटे ध्यान केल्यास भक्ताचे आज्ञाचक्र अत्यंत प्रखरतेने आणि वेगाने जागृत होते. मनातील सर्व संभ्रम नष्ट होऊन भक्ताला स्वतःच्या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरे आतल्या आवाजातून अत्यंत स्पष्ट आणि अचूकपणे मिळू लागतात. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी भविष्याचा अत्यंत अचूक वेध घेण्याची ही स्थितप्रज्ञ ताकद भक्ताला कोणत्याही बाह्य सल्ल्याविना प्राप्त होते. या चैतन्यमय लहरी भक्ताला चुकीच्या मार्गावरून अत्यंत खंबीरपणे रोखतात आणि यशाच्या व सत्याच्या अत्यंत तेजस्वी मार्गावर स्थिर करतात. अनेक वर्ष अडकलेली कामे, पैशांची भयंकर चणचण किंवा नोकरीतील मोठे अडथळे हे निर्गुण पादुकांच्या केवळ एका दर्शनाने अत्यंत वेगाने सुटतात. जेव्हा भक्त सर्व अहंकार बाजूला ठेवून अत्यंत हतबलतेने महाराजांसमोर नतमस्तक होतो, तेव्हा त्याच्या यशाचे सर्व बंद दरवाजे आपोआप उघडू लागतात. दर्शनाहून घरी परतल्यावर अचानक अशा अनपेक्षित ठिकाणाहून मदत मिळते किंवा मार्ग सापडतो, ज्याची भक्ताने स्वप्नातही कल्पना केलेली नसते. ही मदत सिद्ध करते की दत्तगुरूंनी केवळ भक्ताचे गाऱ्हाणे ऐकलेच नाही, तर विश्वाचे सर्व नियम वाकून त्याच्यासाठी अत्यंत अचूक नियोजन केले आहे. आर्थिक स्थैर्यासोबतच पैशाचा मोह न पडण्याची अत्यंत सात्विक बुद्धीही भक्ताला याच दर्शनातून साक्षात ईश्वरी प्रसादाच्या रूपात प्राप्त होते. गाणगापूरहून निर्गुण पादुकांचे दर्शन घेऊन आल्यानंतर अनेक भक्तांना पहाटेच्या वेळी अत्यंत शुभ्र, शांत आणि भविष्याची अचूक दिशा दाखवणारी स्वप्ने दृष्टांत पडतात. या दृष्टांतात साक्षात श्री नृसिंह सरस्वती महाराज, स्वामी समर्थ किंवा एखादे संत येऊन भक्ताला पुढील वाटचालीसाठी अत्यंत स्पष्ट आज्ञा देतात. हा दृष्टांत भक्ताच्या आयुष्यातील संकटांवर मात करण्यासाठी साक्षात ईश्वराने दिलेला एक अत्यंत जिवंत आणि कधीही न चुकणारा ईश्वरी पासवर्ड असतो. यामुळे भक्ताला कठीण निर्णय घेताना कोणत्याही प्रकारची भीती उरत नाही, कारण साक्षात ब्रह्मांड नायक रात्री येऊन त्याच्या कानात विश्वाचे रहस्य सांगून जातो. झोपेतून उठल्यावर उरणारी ती अथांग आणि हिमालयासारखी शांतता भक्ताला खऱ्या अर्थाने एका परमोच्च आध्यात्मिक शिखरावर नेऊन बसवते. अनेक लोक पैशाच्या किंवा भौतिक सुखाच्या लालसेने गाणगापूरला जातात, पण निर्गुण पादुकांचे दर्शन त्यांच्या मनातील या सकाम हवेचा कायमचा अंत करते. दर्शनानंतर भक्ताच्या मनात जे देशील त्यात समाधान ही अत्यंत उच्च दर्जाची निष्काम अवस्था अत्यंत नैसर्गिकरित्या आणि मुळापासून निर्माण होते. ज्या वैभवासाठी तो आधी धावत होता, तेच यश आणि संपत्ती आता दासासारखी त्याच्या पायाशी येऊन अत्यंत नम्रपणे लोळण घेऊ लागते. भक्त यशाने हुरळत नाही आणि अपयशाने खचत नाही. त्याची ही स्थितप्रज्ञ अलिप्तता त्याला जगातील सर्वात श्रीमंत आणि समाधानी मनाचा राजा बनवते. लालसेचा अंत करून समाधानाच्या आणि परमानंदाच्या राजमार्गावर आयुष्याला वळवणारी ही गाणगापूरची अत्यंत अथांग आणि डोळे दीप होणारी किमया आहे. गाणगापूरच्या निर्गुण पादुकांचे दर्शन घेतलेला भक्त जगात कुठेही असला तरी त्याची एक अदृश्य आणि अत्यंत घट्ट नाळ साक्षात दत्तगुरूंसोबत कायमची जोडली जाते. यामुळे भक्ताच्या मार्गात जेव्हा जेव्हा जीवघेणे संकट उभे राहते, तेव्हा ते संकट त्याच्यापर्यंत पोहोचण्याआधीच गाणगापूरची ती उग्र ऊर्जा त्याला जारून खाक करते. भक्त जेव्हा जेव्हा अत्यंत हतबल होऊन महाराजांना हाक मारतो, तेव्हा त्याला तेथेच साक्षात ईश्वरी सान्निध्याची अत्यंत उबदार आणि मायेची अनुभूती येते.
महाराज आपल्या या लाडक्या लेकराला कधीही एकटे सोडत नाहीत. ते पावलोपावली त्याचे रक्षण करतात आणि वेळ आल्यावर त्याला पुन्हा गाणगापूरला बोलावून घेतात. ही चिरंतन आणि अभेद्य ईश्वरी सोबत भक्ताचे संपूर्ण आयुष्य साक्षात एका पवित्र आणि चालत्या बोलत्या मंदिरात रूपांतरित करते, जिथे केवळ आणि केवळ परमानंद असतो. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.